You're watching Ahmednagar City Channel. कांदा आणि दूध दरवाढीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढला आहे। यामध्ये शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी होती की कांद्याला आणि दुधाला भाव मिळाला पाहिजे। तसेच या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके चक्क बैलगाडीमधून आले होते। तसेच त्यांच्या सोबत शेतकऱ्यांनी गाया आणि म्हशी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणल्या होत्या। शेतकऱ्यांनी गाया आणि म्हशी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची आणि शेतकऱ्यांची आणि तसेच लंके समर्थकांची काही काळ तेथे हुज्जत झाली। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आरडीसी राजेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत। एलडीओ श्रीयुत सुधीर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही पाटलांचं स्वागत करतो। खरं तर पाटील साहेब आम्ही आमचं निवेदन आपल्याला वाचून दाखवतो, पण आम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी येऊनच उत्तर हवंय हे सुद्धा सुरुवातीला सांगतो। आम्ही आमच्या मागण्यापासून अजिबात विचलित नाही। आमचं निवेदन आहे लोकसभा सदस्य निलेश ज्ञानदेव लंके यांच्या लेटर पॅडवर ते आपल्याला उद्देशून या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये उल्लेख आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर उर्फ अहिल्यानगर, विषय 2 जुलै 2024 रोजी आपल्याला दिलेल्या निवेदनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। 2 नंबरचा मुद्दा, कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच दूध दराच्या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी कायदा करण्यात यावा। उपरोक्त मागण्यासाठी आज 5 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। महोदय, उपरोक्त विषयानवे राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे। दुधाचे भाव गेले वर्षभरात सातत्यानं कोसळत आहेत। तरीही मंत्रिमंडळातील काही मंत्री खोटे आश्वासन व घोषणा करून मायबाप शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत। ही अतिशय खेदाची बाब आहे। राज्यातील दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा, तसेच दुधाला किमान मी आपल्या मागणीनुसार या ठिकाणी दुरुस्ती करणार आहे। या निवेदनामध्ये आम्ही 40 रुपये किमान दर लिहिलेला आहे, पण ज्या वेळेस राज्य सरकारच्या फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स या संस्थेनं शेतकऱ्याला येणारा उत्पादन खर्च हा विभाग वाईज या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर या सर्व विभागाचा सहभाग आहे। त्याच्यामध्ये दूध उत्पादकाला त्याचा उत्पादन खर्च हा 42.33 रुपये ते 62.28 रुपये याच्यामध्ये सरासरी खर्च येतो। हा उत्पादन खर्च आहे। त्या उत्पादन खर्चावरती आधारित त्याला विक्रीचा दर मिळावा। हा झाला गाईच्या दुधाचा। म्हशीच्या दुधाचा 68.26 रुपये ते 95.35 रुपये हा म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च आहे। या उत्पादन खर्चावरती आधारित शासनाने शेतकऱ्याला याच्या पुढे जाऊन दर दिला पाहिजे ही मागणी 50% त्याच्यावरती द्या
25% द्या, आपण 25% समाधान मानू. पण हे मागणी पत्र आमचं या ठिकाणी कांदा शेतकऱ्याकडे जास्त झाला त्याचं निर्यात बंदी लागू होतं. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात चालू होते, महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला निर्यात बंदी होते. या सगळ्या प्रश्नाकडे साहेब आम्हाला दुधाच्या खर्चावर आधारित हमी भाव हा देण्याची मागणी शेतकरी बांधव शासनाकडे करीत आहे. सध्या दुधाला मिळणाऱ्या अल्प भावातून किती अल्प मिळतो? उत्पादन खर्च इतका सुद्धा नाही, तो 23 रुपये, 24 रुपये, 25 रुपये याच्या पलीकडे मिळत नाही. पर्यायाने जर दूध ग्राहकाला दूध किती भावात मिळतं तर गाईचं दूध जे 23 रुपयांनी शेतकऱ्याकडून घेतलं जातं ते आमच्या शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोराला 70 रुपये लिटरने घ्यावं लागतं. म्हशीचं दूध 100 रुपयाच्या पुढे घ्यावं लागतं. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर.